28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। हत्तीरोग निर्मूलनासाठी लोकप्रतिनिधी, आरोग्य यंत्रणा व नागरिक एकत्र। डहाणू तालुक्यातील आशागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोग, फायलेरियासिस निर्मूलनासाठी विशेष सामूहिक औषधोपचार मोहिमेचा प्रभावी प्रारंभ करण्यात आला। या मोहिमेत लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार विनोद निकोले यांनी स्वतः DEC व अल्बेंडाझोल या औषधांच्या गोळ्या घेऊन उपस्थित नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला। औषध सेवनाबाबत नागरिकांच्या मनातील भीती व गैरसमज दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला। यावेळी सोगवे गावचे सरपंच लहानी दौडा, रडका कलांगडा, डॉक्टर पांचाळ, प्रिया तिवारी तसेच आरोग्य कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हत्तीरोग हा डासांमुळे पसरणारा आजार असून त्यामध्ये पाय सुजणे, अंगावर गाठी येणे व कायमस्वरूपी अपंगत्व यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात। मात्र शासनामार्फत देण्यात येणारी DEC व अल्बेंडाझोल ही औषधे नियमितपणे घेतल्यास या आजाराचे नियंत्रण व उच्चाटन शक्य आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाच्या आरोग्य मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले। आमदार विनोद निकोले यांनी आपल्या भाषणात सांगितले की हत्तीरोग पूर्णपणे टाळता येण्यासारखा आजार आहे। शासनाच्या मार्गदर्शनानुसार वेळेवर औषधे घेतल्यास त्याचे निर्मूलन शक्य आहे। प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून या मोहिमेत सहभागी व्हावे। या मोहिमेमुळे आशागड परिसरात हत्तीरोग निर्मूलनासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाकडून पुढील काही दिवसांत घराघरात जाऊन औषध वाटप व जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट। मी आमदार विनोद निकोले डहाणू आणि तलासरीतील सर्व नागरिकांना आजच्या या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती करतो की 10 ते 28 तारखेपर्यंत जो हत्तीपाय जो रोग आहे हा भयानक आहे आणि तो जर का झाला तर तो बरी होण्याची काहीच शाश्वती नाही। त्यामुळे सध्या वैद्यकीय खात्याकडून डहाणू आणि तलासरीमध्ये हत्तीपाय रोगावर प्रतिबंध म्हणून गोळ्या वाटपाचं काम सुरू आहे। ते सर्व नागरिकांनी जसे जसे वैद्यकीय अधिकारी किंवा त्यांचे आशा वर्कर किंवा त्या क्षेत्रातले कर्मचारी येतील तर त्यांना सर्वांना सहकार्य करायचे आहे आणि प्रत्येकाने ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या भागातून ह्या रोगाला आपण हद्दपार करू शकतो। अशा पद्धतीनं सर्व नागरिकांना मी आमदार म्हणून विनंती करतो। मी स्वतः त्या दिवशी आशागड या PHC मध्ये जाऊन ह्या गोळ्या घेतलेल्या आहेत, माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या आहेत, तर आपण सुद्धा सर्व नागरिकांनी घ्यावे अशा प्रकारची सर्वांना मी या माध्यमातून विनंती करतो।